श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. नामधारक कुशल सिद्धार्थी. पुढील कथा सांगा आम्हाचे उल्हास माझ्या मानसी. गुरुचरित्र ऐकता गोड विद्यमाने नामधारला. कथा असे अलौकिकता कैकता जाती सर्व दोषा. ज्ञान ज्योती प्रकाशती श्री गुरु म्हणती कथितासी. आपुले प्रभू जन्म पिशती सांगेन ऐक विस्तारेती. चांडाळ जन्म होणार गती पाप पुण्याची गती. आपुले आजव भोगी ती कर्म विपाकी असे ख्याती. जन्मोजन्मिनीची याती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. त्याची पासोनी चांडाळवर्ण उपजले असते यातीहीन. नित्य श्रेष्ठ कर्मानुसारी ते विचार हे मूळोत्पत्तीचे लक्ष. नाना दोष आचरण त्याने हीन जाते पावती. ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार. सांगेन सविस्तर ब्राह्मण करिता अनाचार. पाळे हीन योगीसी गुरु अथवा माता पिता. सोडोनी जाय आपण परता चांडाळ योनी होय निश्चिता. कुळश्रिये सोडिलिया कुळदेवता सोडोनी. आणक देवता पूजा करोनी तोही होय चांडाळ योनी. चटामृत बोले नर न करी सेवा माता पिता. त्यासी प्रती पाळना करिता चांडाळ होऊन तत्वता. सक्त जन्म कृमी होय पहिली एक स्त्री असता. दुसरी करुणी तिथी त्यजिता होय जन्म त्यासी पतिता. आणि एक सांगेन नवल स्वामी श्रीशी गुरु श्रीशी. शत्रुमित्र विश्वास श्रीशी जो करी विचारासी. होई जन्म पतिता करी श्री संध्याकाळ समय देखावी प्रबोधन करी अविवेका. दाक देव नथिले निका तोही जन्मी चांडाळ. वैश्वदेव काळा तुतीसी जो बोले दिसतो करेसी. अन्नाने दी तयासी कुकुट होऊन उपजे. मृत्यू दिवशी न करी साध्य केले पुण्य सांगे प्रसिद्ध. वाटे वयासी करी भेद चांडाळ योगी जन्म पावे. नाडी भेद नेनता करी वैद्यकी जाणून औषध पुढे आणखी. तोही होय महापातकी चांडाळ जन्मी संभवे. जागरण मारण मोहनादी मंत्रदपती पोसुती. जन्म होय चांडाळ त्रिसिद्धी वेद मार्ग तेजिता विद्ये. ब्रह्मक्षत्रिय वैश्य शूद्र आपुले कर्मचे मुंड. आणि मार्ग आचरे सदा करती चांडाळ योनी होय. विधवा स्त्रियांचा संग करी शिव्या देऊन तिथे जेव घरी. श्राद्धा दिवशी पिंडन करी चांडाळ योनी संस्कारे. भजे आपण एक देवता दुसरे देव निंदा करिता. तो होय अपस्मारी तत्वता दरिद्ररूप पीडत असे. लोकांची कर्म करणे आपण सदा करी उच्चारण. तो हृदय रोगी होय जाण महाकष्ट भोगीत असे. गर्भपात करी स्त्रियांची वांझ होऊन निवसरे करीयसी. पुत्र झाली अमरती बरवसी गर्भपात करू नये. सर्पजाती मारी नर सर्पयोनी होय निर्धार. ऐसे दोष सती अपार हातातच कर प्रकरण सांगेन. परद्रव्य अपहारी देता परदत्ता पहार विशेषा. परद्वेषी नरयका पुत्री होऊन निपते. देवद्रव्य अपहारी देखा देवकार्य नासी धोका. पंडुरोगी होय निका फळतोही होय विद्रोह. श्री गुरु म्हणती पतिताची दोषकरिता जन्म होय असी. आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी शांती परवी बोलिले असे. परश्री आलिंगन केली देखा शतजन्म श्वान होय. ऐका पुढे मागती सर्पजन्मनिका भोगी दुःख अवधारी. परस्त्रियेचे मुख न करावे अवलोक. जरी पायी न कुबुद्धिक चक्षुरोगी होई उपजे. ऐसे तया पतितासी श्री गुरु आपण निरोपिती. ऐकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्री गुरुची. स्वामी निरोपिले धर्म सकळ ऐकता झाले मन निर्मळ. जरी घडले एक वेळ पाप जाय कवने परी. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायचित्त असे पापासी. पश्चाताप होय ज्याची त्याची पाप नाही देखा. पाप जरी असेल तोर केले अंधकरणी असेल खोचणे. त्याची प्रायचित्त असे भले कर्म विपाकी बोलिले असे. प्रायचित्ताचे विधान सांगेन ऐका स्थिर मने. ऋषींचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही. अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्ध करियसी. गुरु सेवा तत्परेसी केली या गुरु निवारी. नेमका पाप केली यासी प्रायचित्त करियसी. प्राणायाम द्विशतेशी पुण्यतीर्थी 10 स्नान. श्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत. दोघा समगडे हे निश्चित दोघे आचरावे प्रायचित्त. आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर. गायत्री जप 10 सहस्र विप्रा 12 भोजन द्यावे. तिला हवन 1 सहस्र करावे वेद मंत्रे. याचे नाव गायत्री पृच्छ श्री गुरु सांगते त्रिविक्रमासी. प्राजापत्य पृथ्वी देखा असे विधी अतिविशेषा. भोजन करावे 1 पुस्तिका अथवा अयाची दीक्षा. उपवास करावे 3 दिवस. स्मरण करावे श्री गुरुचरणाचे. येणे जाती सौम्य दोष जे आपणाशी सामान्य.
3 दिवस घृत जेवून क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू बक्षुनी पुन्हा क्षीर 21 दिवस. एखादा असेल सत्र त्याची असेल हे व्रत. तीळ गुळ लाया पीठ उपवास करावे आणि एक असे प्रकार करावा. चंद्रायन आचार्य कुटाप्रमाणे आहार. ग्रास घ्यावे वर्धमाने आपले पाप प्रकुटुनी. उच्चारावे सभास्थानी पश्चातापे धोनी. जाय पाप उदारा आता सांगेन तीर्थपुच्छ. यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेत पर्वत. स्नान मात्रे पाप जाती वरकट तीर्था गेली याची. गायत्री जप सहस्रेशी पाप जाय त्वरितेशी. अगस्त वचन बोलिले असे समुद्र सेतू बंधेसी. स्नान केलिया परियुती ऋणात्या पापनाशी. कृतज्ञाधिपातके विधिपूर्वक सुखीशी. जपा कोटी गायत्रीशी ब्रह्महत्या पापनाशी. ऐकत्री विक्रमा एकचित्ते होमान चत्वारी. पठन करिता ब्रह्महत्या दुरी इंद्रमित्र अवधारी. एक महिमा जपावे 5 मास 6 मास निताहार करून पुरुष सुप्ते पापनाश 5 महादोष जातील. त्रिपदा नाम गायत्रीची जपती जे मन जनभक्तीची. अगमर्शन क्रियावृत्तेची सप्तजन्म पाप जावे. आणखी असे विधान देता अज्ञानकृत दोषाधिका. अनुतप्त होऊन विषेखा पंचगव्य प्राशन करावे. गोमय क्षीर दही दूध कुश सार द्यावे असे विधिसार. प्रथम दिवशी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र. कृष्णवर्णी पवित्र ताम्रगायीचे क्षीरशुद्र. श्वेतधेनुचे दही घ्यावे. कपिला गायीचे तूप बरवे. ऐसे पंचगव्य घ्यावे एकेकाचे भार स्वभावे. सांगेना एका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर. अंगुष्ठार्थ गोमय पवित्र क्षीर पावणे 2 शेर. दही 3 पावशेर घ्यावे. दूध घ्यावे पावशेर. चितक मिळवावे कुशसार घेता मंत्र निर्धार. विस्तारुणी सांगेन कृष्णाचे दशांश. एकेकाशी मंत्र पुस्तक असे. प्रथम मंत्र इरावती ऐसे. सिंह विष्णू विश्वादेवा मानसोक्ते मंत्र 3. 4था प्रजापती मंत्र. 5म गायत्री उच्चारा. 6वा गाती श्रवणपूर्वक ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे. अनुतप्त होऊन एक व्हावे. अस्थिगत कर्मगत पूर्व. पापे नाशती अवतारा गायी न मिळे तुके जन्मसी. कपिला गाय मुख पर्यसी जाती दोष दर्शन मात्रेसी. कपिला गायी उत्तम पातककडे जाती. प्रायचित्त शेत्यासी जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे कुणित. एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापज्ञ. कुणितो अवतारा असे श्री गुरुत्री विक्रममासी. प्रायचित्त सांगती विस्तारेसी समस्त विप्र संतोषी. ज्ञानप्रकाश होऊन या श्रीगुरु म्हणती पतितासी. पूर्वी तू विप्र होतासी श्रीगुरु माता पिता ऋषीसी. यास्तव चांडाळ जन्मलासी आता सांगो तुझा अधिक. स्नान संगमी मासेक केदिया जाईल तुझा दोष. पुनरपी विप्र जन्म पावसी पतित मने स्वामीसी. तुझे दर्शन झाले मजसी कावळा जाय मानसी सरोवरासी. राजांस केली होय तैसे तुझे दर्शन मात्रे. आपण झालो पवित्र तारावे आता माते. चरणागता रक्षका तुझे दर्शन सुधारसी. आपण झालो ज्ञानरासी अभिमंत्रोनी आता मदसी. विप्रांमध्ये मिळवावे ऐकोनी तयाचे वचन. श्री गुरु बोलती हा सोना तुझा देह जाती. केली विप्रमणती तुझ पतिता ते सुधारसी. वर्तता तुझे रक्तमांसाची ब्राह्मण म्हणती तुझे कैसी. सकळ निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र. क्षत्रियवंशी गादीपुत्र तपोबळ करून पवित्र. विप्रमणती आपण आते ब्रह्मयाची शतवर्षे. तप केले क्लेशे तेने बळे म्हणावी तसे. ब्रह्मऋषी म्हणून इंद्रादी रांची. विनविता होय परियसी आपणा ते ब्रह्मऋषी. म्हणून बोला म्हणत असे देवऋषी म्हणती तयासी. आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी चोका म्हणेल ब्रह्मऋषी. आपण समस्त अंगीकारू असे तया वशिष्ठासी. विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी. केले तप बहु काळ. ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तपासा पात्र. देह टाकणे अपवित्र मगत्री विप्र कोळी काही केली न म्हणे विप्र कोकला म्हणे विश्वामित्र. वशिष्ठांचे शतपुत्र मारिता झाला तयवेळी. ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी काही केल्या न होय तामसी. अथवा न म्हणे ब्रह्मऋषी तया विश्वामित्राते. वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी. हाती घेऊन या पर्वतासी घालू आला वशिष्ठावरी. विचार करी मागोती म्हणी जरी वरीनवर वशिष्ठ म्हणी. आपणा ते न म्हणती कोणी ब्रह्मऋषी म्हणून या. इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वशिष्ठ वाक्यासरसी. आपण म्हण ब्रह्मऋषी अन्यथा नाही म्हणून या. ऐसा वशिष्ठ मुनीवर मारिता म्या दोष फार. म्हणून टाके गिरी शिखर भूमीवरी परियेसा. अनुतप्त झाले अंधकरण वशिष्ठ ऋषी ओळखून. ब्रह्मऋषी म्हणून पाचारिले तयवेळी.
संतोषोनी विश्वामित्र म्हणे, ऋषी बोले सत्य. माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामी या. ऋषी वचन ऐकोनी बोलत असे वसिष्ठ मुनी, तुझ्या घरी सूर्यकिरणी पाक करणे अन्न आपणा. विश्वामित्रे अंगीकारिले सूर्य पाके अन्न केले. सहस्रकिरणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अति समर्थ अनुष्ठानी, पूर्वीले देह जाळूनी नूतन देह धरिता जात. मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी. ब्रह्म ऋषी म्हणून आता त्रिभुवनी प्रख्यात. या कारणे तुझा देह विसर जावा जन्म अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कोळी. ऐसे त्या पतितासी बोधिती श्री गुरुपरियसी. लादले असे सुख त्याची त्याच्या मानसी न याची. निधान सापडे दरिद्र्यासी तो का सांडील संतोषी. अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडील सुखासुखी. तसे तया पतितासी लागले ज्ञान निधारणासी. नवते आपले मंदिरासी विप्र आपण म्हणून तसे. इथे होता अवसरी आली त्याची पुत्र नारी. म्हणती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत. जवळी येताच येसी स्पर्श नको म्हणती येसी. कोपे करुणी मारावयासी जात असे तो पतित. दुःख करी त्याची भार्या जाऊन नेहमी श्री गुरुपाया. पती माते सोडून या जातो ऐका स्वामी या. कन्या पुत्र मज बहुत कोण त्यांचे प्रतिपाळित. आम्हा ते जोनी केली जात सांगा स्वामी तयासी. जरी न सांगाल स्वामी तयासी तेजीनच प्राणपुत्रा करसी. एरवी आमुते कोण कोशी अनाथ आपण स्वामी. ऐकून तिचे वचन श्री गुरु बोलले आसन. तया नरा ते बोलावून सांगितले परियसा. श्री गुरु म्हणती पतिताची तुला जावे आपले घराची. पुत्र कलत्र शोभता दोषी. तुते गती नोहे जाण या संसारी जन्मोय. संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया मग पावे धर्म काया. तरीच तरे भवा नव या कारणे पूर्वीच जाण. न करावी आपण अंगना करुणी त्यजिता होय पतन. महादोष बोलिले सूर्यभूमी साक्षीसी. तू आवरिले श्रियसी ती सत्यजिता महारोषी. तुझ गती नव्हे जाण श्री गुरुवचन ऐकून. विनवित शेखर जोगुन केवी होऊ जातीहीन. ज्ञान होऊनी मागुनी श्री गुरुमनी विचारिती. याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे युद्ध आधी. मग अज्ञान होय त्यासी ऐसे मने विचारुनी. सांगती शिष्या ते बोलावणी एखादा लुब्ध पाचारुनी. आणि आता कलितेची तया ग्रामे बीज एक करी होती नो वाणिक. त्याशी पाचारिती ऐक तया पतिता सन्निध. श्री गुरु म्हणती तयासी उदक घेऊन नसते. सपन करी गा पतितासी होय आसक्त संसारी. श्री गुरु निरोपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण. पतितावरी घालिता क्षण गेली विभूती दोन. विभूती दुधा पतिताचे झाले अज्ञान म्हणून त्याचे. मुख पाहता श्रीपुत्रांचे धावत गेला तयांजवळी. आलिंगोनी पुत्रासी भ्राती झाली म्हणे त्याची. कालो या स्थळाशी तुम्ही येणे कोण काज. ऐसा म्हणे विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित. सांगती लोक वृत्तांत विस्मय करीत यावेळी. विचुके होता कवतुक पाहत होते नगर लोक. आश्चर्य करती सगळीक म्हणती अभिनव काय झाले. श्री विक्रम महामुनी दोघा होता गुरु सन्निधानी. दिसत ते विनवोनी ऐकाच होते एकचित्ते. श्री विक्रम म्हणे श्री गुरुची होतो अनुमान मानसी. निरोप द्यावा कृपेशी विनंती एक उदारी. महापतित यातीन त्याचे स्वामी दिले ज्ञान. अंगरुता तक्षण गेले ज्ञान केली त्याचे. विस्तारुनी आम्हासी निरोपावे कृपेशी. म्हणून लागता चरणासी भावभक्ती करुनिया. ऐसे तिथे त्रिविक्रमयती श्री गुरु तयासी निरोप देती. त्याचे अंगीची विभूती धुता गेले ज्ञान ऐका. पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून. महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास. इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृ सरस्वतय प्रामुख्याने सिद्ध नामधारका संवादे कर्मयुक्ताक कथनम नाम अष्टविशोध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.